सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत। अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे। तरी खुनाचे प्रकार घडत असल्याने आज पुन्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून यावर उपाययोजना करण्यास सांगितल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। जिल्ह्यात खुनाच्या घटनांसह नशेखोरांचा उच्छाद मांडलेला असून याबाबत पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। पोलिसांचा वेळोवेळी आढावा घेतला जातो आहे, त्यांच्यावर बरीच नियंत्रण ठेवलं गेलं आहे। पोलिसांनी मोठी दहशत निर्माण करावी। जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 8 दिवसात स्वतंत्र बैठक घेऊन पोलिसांना सक्त सूचना देऊ असंही त्यांनी म्हटलं आहे। आणि एकाच दिवसात 3 खुनाच्या घटना असं 2 दिवसात झाले आणि त्यात प्रत्येक होणारी घटना ही चिंताजनकच आहे। फक्त मी म्हणतो की ग्लास अर्धा रिकामा याच्याऐवजी ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणा। गेल्या महिन्याभरामध्ये इतकं कठोर वातावरण आपण ठेवलं आणि ते मी आज एसपीशी बोललो की हे जे टाईट के परवा मी त्यांच्या कार्यक्रमात बोललो की तुमची दहशत इतकी निर्माण करा। सुदैवाने आहे एक साधा वजन 60 किलोवाला पोलीस हातात काठी घेऊन फिरताना भले भले पळतात। त्यामुळे एक झालंय की 2 खुनामध्ये लगेचच आरोपी पकडले गेले। एका डेड बॉडीची ओळखच पटत नाही, ती आता ओळख पटेल। मला एक तासाभरापूर्वी एसपीने प्रॉमिस केलं आहे, कारण मी पालकमंत्री असताना असूनही त्यांना तपास ओपन नाही करतात। ते म्हणाले की मला माझा विश्वास ठेवा की 1 तासा 2 तासात आम्हाला त्या डेड बॉडी महिला आहे तिची ओळख पण पटेल, त्यातून आरोपी पण सापडेल। तर बघूया। पोलिसांचं पोलिसिंग सोडून अन्य कामं असो किंवा मग व्यवसाय असो, यामुळे कुठंतरी गुन्हेगारांशी जास्त संपर्क वाढल्यामुळे हे सगळं होतंय, वरदहस्त राहतोय असं काही चित्र याच्यात सारखे आढावा घेणं, त्यांना कडक सूचना देणं आपण करतो आहोत। त्याचा परिणाम म्हणून खूपसं कंट्रोलमध्ये आल्या असं वाटत असताना मध्ये जगाती घटना घडते। एक काय अर्धी काय पावही घटना घडू नये। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।